हॅलो नमस्कार. मकर संक्रांत म्हटल्याच्या नंतर सगळ्यांसमोर पुरणाची पोळीच येते. तेच मी इथं बनवण्यासाठी घेतली होती. मी जवळजवळ अर्धा ग्लास इथे डाळ घेतली होती. डाळ माझी शिजून घेतली आणि इथे मी मुगाची डाळ भिजत घातली होती. याची मला भाजी बनवायची होते. मिक्सरलाच बारीक करणार होते मी डाळ, पण झालं असं की माझी लाईटच गेली तेवढ्यातनी. त्यामुळं मग मी हे चाळणी, आपली पिठा गाळणी जी असते ना चाळणी, त्याच्यातूनच मग मी काढून घेतली. एक साईडला पुरण व्हायला ठेवलं. तोपर्यंत मग धनिया पत्ता वगैरे निवडून घेतला. आता धनिया बघा किती निघाला आणि त्याच्या काड्या एवढ्या सर निघाल्या. असो, त्यानंतर इथं पुरण बनवत होती बघा मी. कमीच पुरण होतं माझं आज. आणि मधातच इवलींचं खेळणं वगैरे चालू होतं. काय बोलत होता त्याचं त्याला माहिती. 8 दिवसापासून शाळेतही गेला नाही. नंतर त्याची झोपायची वेळ झाली. त्याला दूध वगैरे पाजलं आणि नंतर तो स्वतःचा झोपून गेला. आणि एकदम छान माझं असं पुरण बनलं होतं. क्वांटिटी जरी कमी असली तरी माणसंही 3च आहे, त्यामुळे कमीच बनवलं होतं मी. त्यानंतर मला भज्याचं भिजवून ठेवायचं होतं. त्यासाठीच मी इथे कांदा वगैरे बारीक करून घेतला. आज या कांद्याने मला खूप रडवलं. थोडी स्वयंपाकाची तयारी करून ठेवणार होती, कारण वाण देण्याचं खूप लेट होतं आज 3च्या नंतर. त्यामुळेच इथं वाणात देण्यासाठी सगळं सामान मी एकत्र करून घेतलं होतं. ह्या वस्तू नाही ते सापडतच नाही, पण जेवढं सापडलं तेवढंच मॅनेज केलं. त्यानंतर मला आमटी बनवायची होती. त्याआधी माझं किचन बघू शकता. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटल्याच्या नंतर सगळं घर किचन खूपच घाण होऊन जातं. त्यावरण्यातही भरपूर वेळ जातो. इथे मला आमटी बनवायची होती. त्यासाठीच मी खोबरं वगैरे, जी आपली ग्रेव्ही असते नॉर्मल, तीच ग्रेव्ही इथे बनवून घेतली होती. एकदम लालसर होईपर्यंत ग्रेव्ही भाजायची. आणि त्याच्यामध्ये मसाले जास्त काही नाही, लाल तिखट, गरम मसाला आणि एखादा घरगुती मसाला, एवढंच मी याच्यामध्ये ॲड करते. आणि हे खायलासुद्धा खूप छान लागते बघा, आणि मलासुद्धा खूप आवडते. त्यामुळेच मी इथं पुरणपोळीसोबत आम्ही हेच बनवतो. कोणी कोणी वांग्याची भाजीसुद्धा बनवते रस्स्याची, पण पेन नाही बनवत. त्यानंतर सगळं काम किचन वगैरे स्वच्छ आवरून घेतलं. त्यानंतर मी इथे आवरलं माझं. आणि साडी कशी वाटते तुम्ही सांगा. एकदम सिम्पलच मेकअप करणार होती. काठपदर वगैरे यावेळेस मी साडी घालणार नव्हती. त्यानंतर पहिल्या वेळेस देवाला वाण देतात ना, तेच मग मी घरात महालक्ष्मीचा फोटो आहे, त्या महालक्ष्मीलाच मी इथे वाण देऊन घेतलं. त्यानंतर एव्हलिनचं बघा कसं मधामधात लुडबुड चालू होतं. मम्मी काय करते म्हणून त्याला बघायचं होतं. असं आहे एव्हलियन. त्यानंतर वाण वगैरे दिलं. आता मंदिरातसुद्धा जायचं होतं. त्याआधी म्हटलं एकदा तुळशीला वाण द्यावं. त्यासाठीच मी वर गेली होती तुळशी मातेला वाण देण्यासाठी. एव्हलिनचं इथे मधात लुडबुड चालू होतं. मम्मी मला असं कर, मला तसं कर. तर त्याचं मधामधात असं चालू असते. जाऊ, असो, मुलं असेच करतात म्हणा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. व्हिडिओ काढण्यासाठी कोणीच नव्हतं. वर एक ताई होत्या, त्या ताईंनाच म्हटलं थोडासा माझा व्हिडिओ घ्या, म्हणून त्या व्हिडिओ घेत होत्या. लगेचच म्हटलं आता इथे थोडासा एखादा फोटो घेतला तुळशीसोबत. नंतर गेलो गणपतीच्या मंदिरामध्ये. तिथे आमच्या ह्या मराठी ताई होत्या. ह्या सगळ्यांसोबत फोटो वगैरे घेतले. नंतर फायनली दूध घेतलं आणि घरी आली.